रामकृष्ण तुझ्या शेतात किती दिवस म्हणजे साफसफाई वगैरे झालं का सगळं नांगरण? नाही नाही, वक्र नाही, नांगरण झालं, वक्राचं आहे, कचरं वेचायचं आहे. मग पैसे वगैरे आहे का बियाणं वगैरे आणण्यासाठी? यानं तर पैसे जुडलं तेव्हाच आता. हो. कसं करते तू आता? हां कर्ज कर्ज वगैरे परत ते दिले असताना करून माफ करू नका नवीन. माझं नाव मंजुषा रामदास अंबरवार. मी तेलंटाक या गावात राहते आणि मी आणि माझी आई मी दोघेच इथे राहतात. माझ्या गावात आतापर्यंत माझ्या म्हणण्यानुसार 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि ते कशामुळे केली आहे मी सर्व ते माहिती मिळवली होती. आणि माझं नाव रामकृष्ण रामचंद्र कुप्पुलवार. पहिल्यापासून तेलन टाकलेले 9 वर्गापर्यंत शिकलो शाळा, मग शेतीत. शेती मला तर शेतकरीले काही मान पाड नाही सांग, खालीच बसा लागते. गावात बियाणे विकणारे आले. बर, चला येतो, चला. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. सर्वांसाठी आनंदाचा संदेश देणारी आहे अंकुर ब्रिटिशच्या वतीने. ग्रामीण भागातील माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो,
आवाजाच्या या प्रवासात आपण सर्वांची किती आहे घरी? तुम्ही अंकुर अक्का बीटी लावला मालकाला सांगा. उत्पन्न घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी भावा बहिणींनो, सर्वप्रथम आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या खरीप हंगामाच्या बीटी म्हणजे खदारदार सूक्ष्म मूल्यांची अत्यंत गरज आहे. बरं आता याचं किडीक गुण नाही ना आता? नाही आता किडीक येणार नाही. त्यावेळेस किडीक येत होतं, आता बीटीमध्ये असल्यामुळे किडक येणार नाही. वाढते मला आज घेताना तुम्हाला कॉस्टली वाढत असं ती एकरी जवळपास 3,500 ते 4,000 रुपयाचं उत्पन्न वाढून राहिला. आम्ही अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूरतर्फे आलेलो आहे. आमची यावर्षी मागच्या वर्षी जे अंकुर जय बीटी म्हणून बाजारातून नवीन वाहन आलेलं होतं, फार मोजके पाकिट होते. त्यामुळे काही चांगलं शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही व्हेरायटी पोचली. भेटत नाही मग टिबल खात द्यावं लागते. हो खत शिवाय ते काय कापूस काय पण आपल्याला काही होत नाही. झाडाला जसं माणसाला कसं संतुलित आहाराची आवश्यकता आहे, कसं एकाच वेळचं जर आपण एकच टाईम पोळी आणि भाजी जर एकच एक भाजी रोज 8 दिवस जर जेवण करतो म्हटलं तर आपल्याला ती आपण सतत खाऊ शकणार नाही. त्या आपल्याला जेवणामध्ये सर्वच गोष्टी पाहिजे, वरण भात भाजी पोळी कांदा निंबू लोणचं पापड, हे जे संतुलित आहार पाहिजे तसाच संतुलित आहार हा बीटीला सुद्धा पाहिजे. झाड हे हेल्दी राहील. रोग निघला ना ते बीटीवर पूर्ण वारून चालले झाड. कोणते जाईन काय त्याला आहे ना उपाय आहे ना. आपण याच्यावर या पम्पलेटवर त्याचे उपाय दिलेले आहे, लिहून दिलेले आहे. हां 25 ते 30 ग्रॅम ॲसिपेट पावडर आपलं आणि 50 ते 75 ग्रॅम निरमा पावडर डिटर्जंट पावडर एका पंपात मिक्स करायचं आणि प्रति पंपाला एवढं प्रमाणावरून फवारणी करायची. मिलीबग कंट्रोल आहे इथे मिलीबग इथं आहे. आणि याच्यात जे मागच्या वर्षी ज्याने व्हेरायटी लावली ज्याला जास्तीत जास्त उत्पादन आलं याचे नाव आणि फोटो छापलेले आहे, फोन नंबर सुद्धा दिलेले आहे. तुम्हाला आमच्या बोलण्यावर जर काही हे नसेल विश्वास नाही बसला तर यायला तुम्ही फोन करून विचारू शकता. याचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे आणि 1 रुपयात फोन कुठेही लागते. आता नाही बिनार सूट वगैरे 1300 रुपये भेटते. 1300 रुपयाचा खर्च काढून काहीच राहत पैसे पट्टी घेते. मला 3 एकर आहे. काही थोड्या दिवसानं बीटी कॉटन कापूस लावणार आहोत. देवाला प्रार्थना करतो का चांगलं यंदा पिकू दे. वय 40चे तर मी आज अंदाज 7 वर्ष होतो तेव्हापासून कापूस पेरत आहोत. मस्त होते त्यावेळी बियाणं. त्याने मी लग्नात पहिल्यांदा वेळेस पाहिले होते. माझं लग्न 17 वर्ष झालं. मग म्हणजे ते आई वडील त्याचे पाहायला आलते. आमच्या सैरिक बोलते असे 4 जण बसून 4 लोक बसून मग ते मागते त्यानं चिकाबुली केले. लग्न यांच्याचकडे राहिले. लग्न इथं शेती वगैरे आता चांगले होते त्याच्यानं मला आनंद वाटला. आता शेतात काम करत होते लहानपणी. आता तेवढं आठवण नाही. मी वयाच्या 10व्या वर्षापासून का नाही दरवर्षी कापूस पेराचं काम करतो. शिकले नाही काय नाही. आई वडील जरा हे गरिबी परिस्थितीमध्ये होते. वावरात लावा लागते, खत आणा लागते, औषधं आणा लागते, महागाचे बियाणं आणा लागते. त्याच्यानं पैसे आता जरा आता इथून कर्ज तिथून कर्ज काढून शेतीत लावते ते ना. मग कापूस पिकला का त्यांचे सगळे देऊन टाका लागते.
गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. माझे वडील वारले आहे. माझा 18. मी या गावात लहानपणापासूनच राहते. मग नक्कीच मला हे गाव खूप फार आवडते. लवकर A man who goes in the same condition, मला पत्रकार व्हायची इच्छा 10व्या वर्गामध्ये आले होते. the house it goes. जेव्हा मी पत्रकार होईल तेव्हा मी सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सोडवण्यास सरकारला मदत करील. असं मार्केटमध्ये कॉटनचं रेट कुठं इकडं कर्दिकाच्या घरी चालली. काकू आई आहे. मी पत्रकारची तयारी करत आहे. मी त्याच्यासाठी आलेली आहे. तुमची माहिती मिळवायला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. तुमच्या घरी दुःखद घटना घडली याबद्दल मला वाईट वाटतं. हो, पोराची आई बापांनी साता सगळंच मी सात. आणि लेकराची शाळा गेली, पोरीची गेली. आणि पोरगाई मजुरी करते, मुलगी मजुरी करते. आत्महत्या केली आहे हा ना. कशाबद्दल आत्महत्या केली आहे? कर्ज, नुसतं कर्जाचा जो काही होत आहे तो लावलेला खर्च निघत नाही. कागदपत्र आहे, दाखवा बरं. मग आता मी मजुरीने जाऊन त्याचं कसं हे करून घालतो. आता सगळीच नीलचे दाखल्या पण देत नाही आम्हाला कर्ज. कर्ज नाही दिलं म्हणून गावठी कर्जानंच मरण हे झालं. बहिणीचं लग्न झालं, त्याचं कर्ज होतं आणि शेतीचं कर्ज. शेती काही पिकत नाही. 20,000. संदीप, तुला तुझ्या बाबांची आठवण येत असते? कधी कधी येत असते? सणाला आठवण येत असते, कोणत्या घरी कार्यक्रमाला आठवण येत असते. घरात तुझ्या बाबाचा फोटो असेल? हो ना, आहेत ना घरात. दाखवतो का? हो ना, दाखव. मला अजून काही विचारायचं होते पण विसरली मी ते. मला भीती वाटते तेव्हा मी खूप घाईत बोलते का ग? पण मला आठवते ग, पत्रकार कशी माझ्या आईला धडाधड प्रश्न विचारायचे. जणू काही ते पोलीस असल्यासारखेच प्रश्न विचारत होते. आई, हा माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू. आपल्या घरात सगळे नाही नाही म्हणतात. ते जे म्हणतात ते मला योग्य वाटत नाही. ते फिरून फिरून वाईट होतात असं म्हणतात ते. नक्कीच करत आहे का मग? कोणी झाले नाही म्हणून कमी नाही होणार का? असं काही नियम आहे का? आमच्या मुलीला शिकू द्या, चांगलं घर परपंच चांगलं होऊ द्या, चांगलं पीक होऊ द्या.
हे देवाचा प्रार्थना करत आहोत. रामकृष्ण. नाही पावसाचं चाललं दिवस पूर्ण पावसाचे वगैरे ना, बियाणं वगैरे केव्हा आणण्यासाठी वगैरे जातात. मी बँकेत जाऊन बघतो. आपल्याला पैसे तर नाही, आता कसं आहे, आता इकडून तिकडून करणारे सावकाराला मागून. सपना, तुम्हाला कॉलेजमध्ये काय शिकवलं आहे? आईबाबांना सही कसं करायचं ते शिकवलं. मला शिकता येईल का? सही करता येईल का? कसं लिहायचं शिकवते. सु नंदा काढते आता काढते. सु सु नंद बाले रास्ते मोठं वाटतं. द तुमचं तर मागचं कर्ज आहे ना, तुमचं किती लोन किती आहे तुमचं? 20,000. कोणत्या बँकेचं? शक्यच नाही आहे. मागचं कर्ज असलं तर बँक लोन देत नाही, आम्ही लोन देत नाही. नाही भेटणार तर नाही. बरं, तुम्हाला माझा व्याजाचा दर माहिती आहे का? नाही, थोडं काहीतरी दया करा. हे बघ, तुझ्याकडे गहाण टाकायला काही आहे का? काहीच नाही. घर आहे ते असेच आहे. आता 15 दागिने, बायकोचे काही दागिने, काहीच मंगळसूत्र नाही. वगैरे काही नाही? काहीच नाही. काहीच नाही. मग मी पैसे कसे देऊ? काही शेती बिती आहे? 3 एकर आहे. हां, मग 3 एकर शेती चालते ना मला. जर तू मला शेती माझ्या नावानं लिहून देत असशील हां, तर मग मी तुला 60% दराने व्याज देईन. बरोबर आहे? ते व्याजही नाही परवडत साहेब तेवढं नाही. नाही, आता कमी करून दिलं ना तुला. 10%चं 60% बाहेर आणलं ना, नाही का? 10% पहिले म्हटलं होतं. कमी करा ना साहेब थोडं. नाही नाही, 7च्या कमी तर नाही. हां, परत लवकर केलं तर लवकर भेटेल का पैसे? तू मला पैसे देऊन दे. हो, जसे पैसे वापस केले तसे मी तुला शेतीचे कागद वापस करू. कोणत्या व्हेरायटी नवीन आहे?
भारी जमिनीत आहे तुमच्या तुम्हाला जमते. तिथे नवीनमध्ये फ्रेश काय ना मोठ्या काय किंमत आहे? सध्या एकच रेट आहे 650. 750. चांगली आहे, हलकी आहे थोडी जास्त. नाही हलकी असेल तर चालते ना अक्का. थोडी पाणी द्यायची सोय असेल तर मग ही जे हां. खत आहे खत आहे कोणतं आहे? 18-10 युरिया आहे पोटॅश आहे. हां समजा पाणी नाही आला ते बाईच्या ओटीत राहतील बियाणं त्याच्यामुळे बियाणं सडून जाते. मग तुम्ही म्हणता एक दांडा इथं वापला एक तिथं वापला. काम द्या ही सध्या 240 रुपये. हे उधारीत देसाल. हा ना उधार येतं नाही. आम्ही बीटी बियाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात करतो आणि महाराष्ट्रात आमची एक बीटी कंपनी ही अग्रगण्य कंपनी आहे. बीटी टेक्नॉलॉजी आम्ही स्वतः बनवलेली नाही आहे. मोन्सॅन्टो ही कंपनी आहे. मोन्सॅन्टोकडून टेक्नॉलॉजी परचेस केली आहे आणि ते आमचे ओन हायब्रिड्स आहे. आमचे ओन हायब्रिड्स त्यांच्यात आम्ही ही टेक्नॉलॉजी इन्सर्ट करून आम्ही ही बीटी टेक्नॉलॉजी आम्ही यूज करत आहे. आम्हाला मोन्सॅन्टो मदत करते. कमीत यावर्षीपासून त्यांनी बोलगाड 2चं प्रमोशन आणि आम्हाला बोलगाड त्यांना मेजर बोलगाड 2मध्ये विकण्यात इंटरेस्ट आहे कारण की त्यांची रॉयल्टी चांगली आहे त्यांना. आणि आमचं प्रॉडक्ट नाही पण बोलगाड 2 टेक्नॉलॉजी हे कशी चांगली आहे हे फार्मरला कन्व्हिन्स करायसाठी ते आम्हाला मदत करतात. The government has compelled us to reduce the prices, and right now, considering the value of the technology, I think the royalty which they are charging ultimately is very, very reasonable. It is affordable. Every Indian should thank Monsanto for bringing the good technology. The difference between a seed with non-BT cotton and BT cotton is that BT cotton is delivering higher productivity. So obviously, farmers are almost doubling their yield, 100% more yield compared to what they were harvesting. If you go to the villages, you can feel the difference. People, those who are on the bicycles are riding motorcycles. There are families, those who are not able to afford education to their kids, they're able to afford education. पापा ये हमारी मोटरसाइकिल है. बिल्कुल पूरी की पूरी. ये हमेशा हमारे साथ रहेगी. नहीं, अगले साल शायद कार आ जाए. आप और बोलगाड 2 ये दोस्ती रंग लाएगी. करू रे बाळा नको धरू रे धरू रुसवा नको धरू रे धरू रुसवा. हो कसं का रे बापा सांगा. नाही मी एक आर्टिकल लिहित आहे हो. आपल्या गावातील शेतकऱ्यांचं. हो मग काय बीटी कॉटन पेरलंय का बीटी दुसरं काही? दुसरं बियाणंच नाही आलं. बिकी काटन जसं मेंढरू कसं जातं त्याचं कासं काढलं आहे. दुसरं बियाणंच नाही आलं. तुमचं ते गावरानी बियाणं ते बनवताय का? हो गावरानी बियाणं तर सपनाच नाही. म्हणजे पेरणीचा काहीतरी फायदाच नाही ना. फायदाच नाही. कास्तकारांना सगळे मिळून विचार केला पाहिजे. 1933 वर्षाचा जन्म.
आता वय का ते तेवढा हिशोब समजा काढा. तंदुरुस्त म्हणजे खाद्यापासून वागण्यापासून तुमच्यासारख्या संघानं दारू नाही, मटण नाही, दूध, दही, तूप आणि भाजीपाला आणि वागणं, व्यायाम असं त्याचं होतं त्याच्यानं तंदुरुस्त नाही. काका मी आते हो. तुमच्याकडे वेळ आहे माझ्यासोबत बोलायला? कशासाठी आणि कशासाठी आले? तुम्हाला मी डिस्टर्ब केलं आहे. बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या गावात शेतकरी आत्महत्या करतात, ते का करतात? बरं ठीक आहे, तू काय विचारतेस? तुला म्हणजे आपल्या गावात शेतकरी फार आहे. बरं, हां. आणि सगळे म्हणतात की उत्पादन वाढलं आहे, परंतु उत्पन्न वाढत नाही. तरी आत्महत्या का करतात? ते कापसाची कशी लागवड करतो त्याचा खर्च खूप, लागवडीचा खर्च. उत्पन्न म्हणजे 5 एकराला जवळपास आपल्याला 1 लाख रुपये खर्च आला. आणि त्या बीटी कॉटनपासून कसं आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे उत्पन्न त्या मिळत नसून आपलं नुकसान आहे, घातक आहे जमिनीवर सुद्धा, हां, शेतीवर. आणि गव्हर्नमेंटने कसं आपल्याला भाव दिले का? आणि मग बीटी कॉटन तरी शेतकरी का घेतात मग, ते घातक असून तरी? दुसरे व्हेरायटी वगैरे आहे म्हणे ते सांगत होते, तर पुन्हा एकदा विश्वास ठेवून थोडं लावा म्हणून थोडं कमी प्रमाणात लावला. आता कसं कास्तकार आम्हाला कुठं जर विश्वास ठेवणं पर्याय नाही आम्हाला कास्तकाराला. आपण बिमारीला खर्च लावतो, बिमारीसाठी मी ते न्यूज बनवणार आहे, तरी ते न्यूजमध्ये देणं जरुरीचं आहे. मला पत्रकार व्हायचं आहे, पण मला वाटते मी योग्य नाही त्याला. नाईलाजानं तर होस म्हणा लागलं, मग अंगावर देतो कापूस लिंग शेती जातं. मग मालच नाही झाल्यावर आता आपला माल टाल नाही तर शेती त्यांच्या ह्याच्यातच जाणार आता. मिरगामध्ये चांगलं पाणी आलं तर पेरणी करतो. मग एखादी त्याच्यासमोर जर पाणी नाही आलं पुन्हा पेरणी झाल्यानंतर, तर मग ते वाया जाते पूर्ण बियाणं. मग पुन्हा डबल पेरणी करावी. ते बी जास्त पाणी पडलं तर दबून जाते, त्याच्यानं चिंतेत पडून राहते जरा वापेतपर्यंत. झाली एकदाची पेरणी झाली झकास, यंदा भरपूर पीक होणार. का तसंच म्हणता, मागच्या वर्षी का पीक झाली का तसंच म्हणता येईल. कशाबद्दल? चांगलं म्हणजे वर्ष चांगलं आहे आज म्हणून आपण चांगलं जेवण बनवतो म्हणले नाही का. बा पेरणी चांगली केली बाबांनी, आता ह्या वर्षी म्हणत बनवले चांगले जेवण. जिरं भात आहे, कोणतं श्रीखंड केली.
काय हसते वा शेंबुडे जात आहे पण लक्षात नाही. का शिकवल्यात मॅडम? काही नाही. काय नाही, शाळेत तासात जाऊन आला? काय नाही अभ्यास करते का केव्हा तरी गेली? नुसतं जेवत राहते. जेवल्याबरोबर जेवल्याबरोबर करते. आता मुलगी झाली म्हणून जरा नाराजी झालती होते सगळे लोक. तर मला आता पहिली मुलगी होई पण मला तेवढं काही समज नव्हती. मुलगा म्हणलं तर नाही का आमच्यात नाही का, मुली झाल्या तर नाही का खूप त्रास आहे. हुंड्याच्या पायी म्हण असं. त्याच्यानं नाही का मला असं वाटलं का मी का पाप केली का, असं मला मुलगी झाली म्हणून असं मनात वाटलं. नातेवाईक सगळेजण असे म्हणत होते का मुलगी झाली म्हणे का दुर्लक्ष केले होते. दुसरी मुलगी ते झाली तेव्हा खूप बतायचे बाबा रडले होते. खराब वाटलं त्यावेळेस. मग मी बिमारच पडली, खूपच बिमार पडली होती. मग मला खरंच काय वाटते की मुली जन्माला यावंच नाही, कारण मुलगी जन्माला आलं तर खूप त्रास होते. मुलगा असला तर मी कोणत्याही का शेतीमध्ये कोणत्या याच्यामध्ये मी मदत करत असते. तिसरं पोरगं झाल्यावर का सगळ्याला आनंद वाटलं. मग तिसरं पोरगं जन्माला आला तर नाही का म्हणजे चांगले पाहायला लागले नातेवाईक, ते सगळे खुश झाले. मला असं वाटलं का किती संकटातून चांगली असं झालं बा, असं माझ्या. देवाला पाय लागा लागलं, इथं नवस करणं तिथं नवस करणं. मला बी चांगलं वाटलं माझ्या मनात. परंतु मला पत्रकार झाले, सगळे म्हणते तू पत्रकारच का होते, हेच योग्य नसते. परंतु मला वाटते योग्य असते. माझ्या गावात सध्या पत्रकार कोणी झालेले नाहीत. सर, देशमुख ऑफिस कोणतं आहे? आत येऊ? काय काम होतं? मी MOB कॉलेजमध्ये BA फर्स्टला आहे. मी कॉलेजमध्ये येते ना, तेव्हा येता जाताना तुमचं ऑफिस बघते. तुम्ही देशमुख छान लेख लिहिते शेतकऱ्यांवर, आणि ते मला फार आवडते. मला पत्रकार व्हायचं आहे. तुम्हाला हां. फर्स्ट इयरला आहे? अच्छा. तुम्ही यापूर्वी कधी लिहिलं होतं का, लिखाण केलं ते पेपरला वगैरे? पेपरला केलं नाही, परंतु माझ्या गावात मी 2 विद्वांचा मी इंटरव्ह्यू घेतला आहे, आणि एक शेतकरी रामकृष्ण कपुलवार. अच्छा. कोणतं गाव तुमचं? तेलंग टाकळी. वडील काय करतात? वडील? माझे वडील नाही. काय करत होते? ते शेती करत होते. शेती करत होते? आणि सरपंच होते. सरपंच होते का? म्हणजे मरण कसे पावले ते? त्यांनी आत्महत्या केली होती. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून तुला ते असं वाटलं की बाबा आपण मी पत्रकारिता करू. पत्रकार. आणि शेतकऱ्यांची माझ्या गावात किती समस्या आहे, मी रोज जगतेच ते मैदाना, म्हणजे मी बघतच असते. आणि शेतकऱ्यांची जेवढी समस्या आहे ती माझ्या मनात रोज मला प्रश्न पडते. त्यामुळे मला वाटलं की हा प्रश्न कशाद्वारे सॉल्व्ह होऊ शकते. कोणती तुम्हाला तुला विरोध बातम्या लिहायच्या असेल तर 2 बाजू शेवट नाही का समतोल दोन्ही आले पाहिजे. तर तुला पत्रकारिता करायचंच आहे तर मग तू करू शकते. मला जेव्हा जेव्हा मदत हवी आहे तुमच्याकडून, तू इंटरव्ह्यू वगैरे घेतलेले आहे शेतकऱ्याबद्दलचे, ते तू माझ्याकडे येऊन दे. मी पाठवतो आपल्या आमच्या संपादकाला. त्यांना जर चांगलं वाटलं तर ते प्रकाशित करून सतत तू लिहित राहा. आई बाबा सरपंच होते. रोड दुरुस्त केला, नाले सगळे, पण आमच्या घरचे आले ते आपल्या घरातील व्यक्तीसोबत आणि आपल्यासोबत आणि लोकांसोबत कसे वागायचे?
लोकांना सगळं चांगलं राहत होतं आणि पाण्याचा खूप त्रास होता आपल्या टाकडीला. पाणी बी बाबाच आणला. आई बाबांना मुलगा पाहिजे होता. टेन्शन होतं आता एवढंसं शेतीमध्ये 4 मुली झाली, कसं करायचं म्हणजे हे विचारत राहतो. आज पोळा आहे, बैलाचा सण. वर्षभरात ते इतकं कष्ट करतात बैल शेतकऱ्यामध्ये, शेतीमध्ये. हे बैल जे आपल्याला जगवते तो एक मायबाप ह्या म्हणजे देव असं समजून त्याला जेवण दिल्याशिवाय कुणबी जेवत नाही. आपण सर्वांनी पोळ्याच्या ह्याच्यात मी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो व हे वर्ष आपलं चांगलं जावं. ठीक आहे ठीक आहे. मला सर्व येते. हाय सपना, कशी आहे ग? भाजी कर, आई भाजी करते. काल पोळ्यामध्ये आली होती तू का? हो. मला दिसली नव्हती. हां, भेटायला आली होती. नंबर आला का बैलांचा तुमचा? नंबर नाही आला आपल्यावर. खूप गर्दी होती काल, खूप मजा आली. काका मी पत्रकारसाठी प्रॅक्टिस करत आहे. खरी परिस्थिती काय शेतकऱ्यांची, परंतु मला आता असं लिहिल्यामुळे मला चान्स मिळू शकते न्यूजमध्ये लिहायला. त्यामुळे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. बरं बरं. एप्रिलमध्ये महिना वगैरे ते कंपनीचे आले वाटते ना? हो हो आले होते. हो पॉम्पलेट वगैरे दिले? हो दिले, पॉम्पलेट दिले. काय म्हणाले मग हे? सांगितले आता व्हेरायटी चांगली आहे, असं करा ते तसं करा. आपलं बजेट पाहून आपण करतो आता, आहे का नाही? हे शेती असं वर्षानुवर्ष आम्हाला धोका देते. ह्या वर्षी पिकन तर स्वप्नाला काही चांगलं करू बा असं म्हणून आमची इच्छा राहते, पण आता शेती म्हणजे धोका देत आहे. त्याच्यानं ते जरा चांगलं भेटावं बा. तर आला तर आता विचार करावाच लागते. आता विचार करून आता पोरगं जरा दारू पिणारा नको, स्वभावाला चांगलं राहिलं. सर्व्हिसवाला नाहीच देऊ शकत आम्ही त्याला. 8 लाख सर्व्हिसवाला नुसतं मास्तर राहिलं तरी 8 पासून 10 पर्यंत आहे त्याला. 10 लाख
मग का देऊ शकता पूर्ण आमचे वीक वाक केलं तर नाही भरत तेवढे मग असं आहे. म्हणजे आपण लहानपणापासून ते करून राहतो तसे निघते कसे नाही का पुन्हा कसं होईन बा समोर असं दुःख राहतं. पण मग प्रेम नाही तसं नाही आमच्यात तसं नाही होत. तसं म्हणलं तर मग झालं आता हे आमच्यात का नाही खूप असं हे राहते. एक जण केलं तरी मग दुसऱ्या पोरीला मागत नाही. डब्ल्यू वरती हे वाईड आहे. आता टी आता रेकॉर्ड आता कसं रेकॉर्डिंग आता तिथे हिरवा आहे. बुरशी रोग आल्यामुळे एवढ्या फवारण्या करत पण काही फरक पडून नाही राहिला झाडावर. काका बोला बाय. थोडं बाहेर येतं का? तुम्ही तुमच्या काळात शेती करत होत्या आणि कापूस सुद्धा पेरत होते. तुम्ही बँकेकडून कर्ज घेत होते का? बँकेचे नातच नव्हतं. बँकेचा आमचा खर्चच नव्हता तेवढा. बियाणं महाग, सल्फेट आणा, औषध आणा, पावडर टाका, पंप मारा, हे मजूर ते मजूर खर्च जास्त झालं कसं पूर्ण. काका मग पैसे कुठून आणत होते? कुठून आता आम्ही रसायन खतासाठी पैसे गरजच नव्हती. आमच्या शेतीतलं बियाणं आम्ही तयार करून आम्ही पेरत होतो. पैशाची काही पापलिंगच नव्हती. मग लोक बीटी कॉटनकडे का वाढले? आम्ही कास्तकार म्हणजे अज्ञान लोक. खोटा प्रचार केला का धावलं. म्हणजे याच्यासारखं कुत्र्यासारखं भाकर दाखवते का नाही. बीपी म्हणजे प्रचार केले खूप माणसाला आशा आता कलेक्टर होतं हे होतं ते होतं त्या आशेनं झाले. इकडून जाऊया. आपाजी मी थोडी नर्वस झाली आहे. घाबरायची काय गोष्ट नाही. घाबरायची काय गोष्ट. मी राम राम. बस. मी तेलण टाकली या गावात आलेले मंजुषा अंबरवा. आम्हाला जुने बियाणे पाहिजे आहे आणि तुम्ही देत असाल तर मी सरपंचांना सांगते आणि गावातील सर्व लोक येऊन आम्ही जुने बियाणे घेऊ. जुनं जे बियाणं होतं त्यानं आम्ही आता म्हातारा झालो म्हणजे शेणखत टाकायचं. त्याला मुख्य जरूरत आहे शेणखताची. तर तुम्ही आम्हाला सप्लाय करू शकता. जुने बियाणे कोणी सध्या पेरत नाही. The way these companies manage to destroy the local seed supply is go to the farmers and tell them, oh, this is inferior seed, you get no yields. So the farmers give up their old seeds, always imagining that seed has been available, seed doesn't run out. But they don't realize the next village has gone through the same thing, and the next, and the next. And before you know it, in one season, an entire area has no local seed of any local crop left. Since Monsanto entered the Indian market, the Cotton Research Institute has stopped releasing any variety. Can it be the case that suddenly those scientists went dumb?
Why is it that the public supply was stopped? Even in US, there was some controversy in the beginning. This technology is new, and now every technology has to go through a process of adaptation. It's the first 15 years of this technology. Wherever it has gone, it has made tremendous contribution to the global economy. पाऊस जर राहिला तर टाकता येते खत. जमिनीला पाणी नाही राहिलं तर खत टाकून काही फायदा नाही. पाऊस जर 8 दिवस जर नाही आला तर पूर्ण वारून जाणार आहे, असे पानं होणार आहे. पूर्ण हे गरत आहे पानं. एवढं उंच राहत होतं पाऊस जर राहिला तर. डायल केलेला BSNL मोबाईल बंद. Please check the number you have dialed. हॅलो बाबाराव महाकुलवार. हा बोला. तुमचं ते अंकुरचं पॉम्पलेट दिलं आहे ना, ते मी मंजू बोलताय उमरीवरून. आमच्याकडं शेती आहे 2 एकर. हां, तुम्ही याच्यात छापलेलं आहे ते नक्की म्हणजे तुम्हाला ते पीक घेतलेलं आहे का तुम्ही तेवढं? हो. म्हणजे थोडक्यात सांगा बरं मला ते. बोला ना. जर पाऊस आलं नाही आला तरी ते येणार का? हो येते. आलं नाही तरी? हो. हे नक्कीच आहे ना? हो पण आमच्या शेतात पेरलं आहे म्हणून मी विचारत आहे. सरनेम काय तुमचं? अंबरवार. अंबरवार. हां. खास उमरीलाच शेत आहे का? हो. 2 एकर पेरलं का? बरं, आम्ही येऊन जाऊ 1 दिवस लागून तुमच्याकडे पाहायला. ठीक आहे. ठीक. हां. चारही जणाला लावलं पण एकच जणाचा लागला फोन. मला तो शेतकरी वाटत नाही. तो असंच धंदा करणारा असेल, बीटी कॉटन विकणारा. कंपनीमध्ये असेल त्याची नोकरी करणारा असेल. ते विचार कर. मी तुझा विचारत आहे. तुला लव्ह मॅरेज आवडते की अरेंज मॅरेज? नाही, तुला कसं आवडते असं
ते विचार नाही करताय बस. लोक आपल्या पायावर उभं राहू शकत नाही. तुझं नाव काय? स्वप्न. तुला स्वयंपाकाचं काय काय करता येतं? सगळं करता येतं. ते शेतीचे कामं वगैरे? हो. ठीक. पोरीला पाहिलं. हो. तुमची मुलगी आम्हाला पसंत आली. आमचा मुलगा पसंत आहे का तुम्हाला? हो, मुलगा पसंत. मुलाबद्दल तुम्हाला माहिती तर आहेच. आपला पोरगा गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि घरी शेती आहे 10-12 एकर. हो. एकच मुलगा आहे. हो. घर आहे स्लॅबचं. हो. मग आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करू. हो. रीतिरिवाजाप्रमाणे जे आपलं देणं घेणं आहे हो. त्या बाबतीत बोलू. हो, बोला. तुम्ही 2 लाख रुपये द्याल आम्हाला. 20 ग्राम सोनं, एक मोटरसायकल, फ्रीज, TV, कूलर आणि स्वयंपाकाला जे भांडे लागतात तेवढे भांडे द्याल. काम सांगा तुम्ही काय म्हणता. गाडी देणार नाही. 2 लाख देणार नाही. काय म्हणता तुम्ही? 2 मुली आहेत, दोन्ही लग्नाला येऊ ना. रीमा कॉलेजमध्ये जाऊ ना उद्या. हां काऊन ग बोलत नाही तू? काय बोलू गं, मी इकडे अभ्यास करताय. अभ्यास नंतर करणं. संध्याकाळी वेळ नाही का तुला? आहे पण मग म्हणजे जॉग्रफीचा पेपर गं, एक पेपर राहिला ना माझा. ते सपनाचं माहीत आहे तुला? ते तुझं सैरिक झालं होतं मग मोठं. ते म्हणाले होते की मग हुंडा वगैरे जास्त मागितले की काय असं. स्वप्नाला खूप आवडलं होतं ते सांगत होते. पोरगं आवडलं होतं का तुला स्वप्न? त्यांच्याकडे शेती होती, आवडलं होतं. पण त्यांच्या शेती नोकरी पण होती, चांगले होते घरचे लोक. कसं काळा काय होता तेवढा काय जोडही होत नाही, तर एकदम दिगडाही होता. जाऊ दे ना स्वप्न, दिसायला तर सुंदर होते. मुलगा कसा दिसायला बंदरच होता. जाऊ दे. हां मग देऊ, मग चांगलं भेटलं तर पाहू, मग ते नशीब राहत. कसं आहे आपल्याजवळ पैसे नाही हे माहीतच आहे. स्वप्न मला माफ करते, एवढं काही मी हुंडा देऊ शकत नाही.
जाऊ दे ना मग, काय होणार आहे, नाही दिली तरी. काल 3 वाजता मुकुटबंद येथील एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. येऊन आलं किंवा आता मला कळलंच नाही, येऊनच आला, बसला नाही तर खुर्चीवर बसला आणि आडवा पडून 2 उलट्या केल्यानंतर जीवच निघून गेला. दरवर्षी प्रायव्हेट काढायचं आणि निघून द्यायचं, प्रायव्हेट काढायचं आणि द्यायचं. पण यंदा कर्ज म्हणजे ते चुकू शकत नाही बा, याचा विचार त्यांना ठाम केला पुन्हा दिवाळीले. तरी आमच्या गावात जवळपास 18 आत्महत्या झालेल्या आहे आणि असं जर चालू राहिलं तर पुन्हा आत्महत्या वाढायचं हे आहे. आमच्या काळात तो हे चालायचं नाही, गरीब असेल तरी कष्ट करून जगू म्हणून असं. अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. It's an agrarian society based on the land identity, where the soil is everything to you. The soil is your mother, the land is your mother. The shock that you are today indebted, your debt is not payable, and you're losing your land. The shock and the shame that comes with it. They can't understand the cause, so they direct the anger inwards and end their lives. If we go into the micro details of the suicidal cases, and if we ask the history of that particular person, their family owned members will say he was a very lazy man. Suicides is a common phenomena in any society. People end their life because of various factors. A number of people ending their life in cities and rural areas will be comparable because it's a really larger societal issue. So there's no connection between the use of genetically modified seeds and the farmer's suicide? There's no connection, absolutely no connection. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे? हे बघा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या 2005 पासून वाढल्या आहे त्याला अमेरिकेची मॉन्सेंट्रो कंपनी जबाबदार आहे. त्यांचे महागडे बियाणे आणि त्या बियाणामुळं सगळा शेती समाज बिघडला आहे. त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला पेस्टिसाइड वापरावं लागणार नाही, उत्पन्न खूप वाढेल आणि तुमची परिस्थिती बदलेल, परंतु तसं झालं नाही. दुसरा उपाय नाही का मग त्याच्यावर? आहे ना,
सरकारनं या भागाला उपयुक्त असं बियाणं, स्वस्त बियाणं सरकारनं उपलब्ध करून द्यावं. या मान्संट्रो कंपनीच्या सीडवर तात्काळ बंदी घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आहे. मी या मागणीसाठी 29 नोव्हेंबरला हे सगळं आंदोलन रेटणार आहोत. या नमस्कार ना, तुमचंही भाषण आहे थोडंसं. फवारणी करत होती का बाबा? बाबा फवारणी केली. उन्हाच खाली पाहा लागते, सापडायचं तर राहतेच. पांढरे येते, पांढरे असं चिकटासारखं येते. हे बघ, हे वाला, हे बघ, हेच हे बघ. हे थांब 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 थांब, खरोखर आलं नाही. हे बघ बुरशी रोग आहे. हे बघ, हे बिमारीचं काय आहे, बिमारी पाहिजे. बाबाला बोला, बाबाला बोला, इथं बिमारी देते पाहिजे. आलं आता हे काढा लागतं अलग झाड. हे बघ असे, हे बघ बाबा, हे इथे बुरशी रोग आलाय. बुरशी रोग हे आड्या पाडू नको. अल्लख हे आड्या पाडलं ना अजून दुसऱ्या झाडाला लागते. हे एक आळी पडलं तर दुसऱ्या झाडाला लागते. हे झाडावर पण आलं, इकडं पण आहे. हे झाड पण तेले पण येत आहे. हे तेले थोडंसंच आहे. किती मोठं झाड. येले जास्त आहे. येले जास्त आहे. पूर्ण 3-4 झाडं आले. हो, बुरशी रोग म्हणजे पूर्ण काही औषधच नाही. हे नेऊन टाकवा तिकडे, त्या नालिका टाकून दे तिकडे, नेऊन टाकून दे तिकडे. दूर टाक तिकडे. काय खरं नाही, लहानपणापासून किती करायला लागलं झाडाला, काय खरं नाही जात आहे. I think resurgence of the mealybugs could be a problem. BT cotton is now become susceptible to particularly whiteflies and mealybugs. Pests. Their behavior also depends on the climatic condition, and they keep coming and keep going. There are always some years when there will be sudden resurgence of a particular pest. It has nothing to do with the BT. Genetic engineering disturbs the physiology and metabolism of the crops. So we've had crop failure in GM cotton in the year of a drought, and then we've had crop failure in the case of too much rain. Or new pests start to occur again because the plant has been weakened. BT cotton is using 80% less insecticide for control of bollworm. As a result, there's an overall reduction in use of insecticide in the cotton crop in India. And we've just finished an assessment. 2004 is when the BT cotton came in, and that is the rate of increase of pesticide use. सगळ्याच आहे तसंच. आता शेतीवाल्याचं सगळ्याचेच पराठे तसे झाले. आता आपलीच म्हणून आपली नाही, आता सगळ्याचे तसेच झाले. आता म्हणून तसे राहतात. आता लोक जे काही करन ते आपला. म्हणजे असं आहे झाडं, पण त्या झाडाला बिमारी आहे ते पूर्ण वाळून झाले. ठिगरचे ठिगर पडले. आता एवढा बुरशी रोग आहे धिंगाणा. बीटी लिंगला बीटीले रोग नाही येत म्हणून म्हणे, पण काय
असं भीतीवाले आपल्याला फसवले. जेवण नाही केले झोप नाही लागत आहे म्हणून कसं काढायचं. काळजी तर लागतेच. आता मीच आता धैर्य देते जरा, आता कसंही हे होईन बा. की दुसऱ्यांचं होत असताना आपलीही तशीच परिस्थिती आहे. आम्ही देवाचं हे ते प्रार्थना हे ते करत राहतो, तर त्याच्यानं जरा ते म्हणजे म्हणू शकत नाही तसे शब्द आता. हिंमत द्यायचं. ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय त्रिविक्रमाय वामदेवनाय ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय दामोदराय शंकर. देवाल्याचं पाय लागतं शेवट. कर्जवाल्याचं मुक्त होऊ दे. आपल्याला काही नाही जमते म्हणून कर्जवाल्याचं. नमः मधुसूदनाय. ओम अपसत महागणपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी. आता वावरात आलं त्याच्यानं जरा घाबरल्यासारखं लागते. म्हणजे एवढं करून बा कसं आलं आता. एक वेळ आला तर वावरात नाही का घेतेच पूर्ण झाड. दर्शन मात्रे मन, श्रवण मात्रे मन, कामना पूर्ती. एवढा वेळ नाही का सकाळी अशी काढा बघा. ना, सकाळी काढा ना. एकच प्रश्न आहे, होऊन जाईल ना. आई तू बाबांबद्दल काय सांगितलं? बाबा नेहमी चिंतात राहत होता. 3 वर्ष पिकच नव्हता, नापिक होता. बाबा म्हणत होता तर बँक नाही टाकलेल्या, तर आपण शेती कसं चालवणार. बाबा म्हणत होता मग आपण शाहूकार कडून आणून म्हणून बाबा 1 वर्ष नाही का शाहूकारकडून आणून चालवला शेती कसं आहे. ते वर्षी बी पिकलं नाही. ते वर्षी बी शाहूकार खूप त्रास दे, आमचा पैसा वापस मिळून दे. दुसऱ्या वर्षी मग आणून केलं शेती, तरी ते वर्ष बी पिकलं नाही. किडीच ते इंडेस खाऊन टाकले खिडी. आई बाबा आत्महत्या करणार होते, तू का थांबवलं नाही त्यांना, करू नको म्हणून? खूप सांगितलं, किती वेळ सांगितलं, तरी माझं ऐकलं नाही. तेवढं मला गॅरंटी होते बाबा असं करणार नाही म्हणून, पण असं वाटलं नव्हतं बाबा. मी नाही का कपडे धुवायला गेलो, मी तिकून येत नाही तर बाबा नाही का कवा घेतलं का मला माहीतच नाही. तसं करते म्हणून बाबा मला खूप विश्वास होता. बाबा तसं करणार नाही. मी अनेकांना आत्महत्या तसेच शेतीबद्दल विचारते आहे, परंतु खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबात काय घडले आहे याचा मी तपास करीत आहे. मी माझी स्वतःचीच कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उठा ना लवकर. हा? पाणी गरम केले, आंघोळ करून घ्या. वावरात जावं लागते लवकर, कापूस वेचायचा आहे ना. कापूस वावरात कुठून नाही वेचायला जावं लागते लवकर.
काकू हो. मग किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला आता? अर्ध कापसाचा फरक पडला ना पिकामध्ये, अर्ध कमी झालं, रोग आलं त्याच्यानं. तुमचा पूर्ण कसा होईल मग खर्च वगैरे? खर्च तर काय आता यावर्षी खर्च काही चपत नाही आता. दुसरं पीक घेता येणार नाही का कापूस आणि तुरीच्या व्यतिरिक्त? दुसरं काहीच नाही आता का. दुसरं मला तर सोयाबीन येते इकडे, म्हणजे आलं तर का सोयाबीनवर बी रोग येते. रोगच हो. पाणी पिते. गाडी भरा लागेल ना जाऊन. कर्ज कापून घेतलं मग काय उरत नाही त्याच्यात आता, काय होत नाही. काय नंबर सांगा. मागचा हा बरोबर आहे. हा घ्या नंतर रामकृष्ण घ्या. This cotton will go to China. Chinese people prefer this cotton because their garment factory, they like this fabrics. This is very good quality what we are purchasing here. Pandarkoda brand is very famous brand in China. कापूस कापूट आहे, कचऱ्यात येते.
त्यांना फोन केलं होतं, त्यांना भेटायचं होतं. हा. त्यांनी म्हणाले की मी इथे नाही आहे, हा. तर तू सोयाम सरांना भेटून घे. काय विषय, कोणता विषय होता? म्हणजे मी एक लेख लिहिले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या मुलांवरती. हां. त्याच्यानंतर आता आई वगैरे काय काम करते आता? माझी आई शेतात. हो मी येतो ना 15 मिनिट. म्हणजे अजून तरी कोणत्याही न्यूज रिपोर्टरने त्या मुलांवरती लिहिलेलं नाही. कुठून, कुठली सुरुवात कुठून आहे, इथून आहे का? पहिलं पान कोणतं आहे का? हां हे आहे का? याच्यातल्या काही चुका आपल्याला दुरुस्त करावं लागेल आणि वाटल्यानंतर परत तुला आम्ही बोलू. काय भाव लागलं? 3,000. किती येईल मग? 7 क्विंटल कापूस भरला 21,000 येते. बँक काटून आपल्याला 2,000 येईल. 2,000? सावकाराचं कसं द्यायचं? The farmer should look into agriculture as a business. And like a businessman, he has to prepare his balance sheet. He has to write down the per day expenses. He should have one registered and pen or pencil, which he should keep below his pillow. And before going to the sleep, he should note down how much I have spent in today in my farming. And then he should go to the sleep. Well, if he had to keep a register, he'd stop doing farming, because the design of industrial agriculture, whether it's practiced in the United States or introduced into countries like India, is an agriculture where the costs of inputs, seeds, chemicals, machinery, is always higher than the price of what the farmer produces. The reason it carries on in countries like America is because the subsidies keep the large farms afloat. आता मला माझी मुदत संपली, माझे पैसे मला परत पाहिजे. यंदा देणं नाही हो. असं कसं देणं नाही हो? तू तुझी जमीन लिहून दिली ना माझ्या नावाने. समजला, तू जमीन लिहून दिलेली आहे माझ्या नावाने. जास्त कापूस झाला नाही घरी. मग यंदा देणं नाही होत, मग मी काय करणार? त्या म्हणजे बुरशी रोग आला, त्याच्यानं झाडच पूर्ण खराबच झाले. म्हणजे त्याला माझा दोष आहे? नाही, आता तुमचं काहीच नाही. आता आम्ही आणले, आता वारून गेले झाड, पाणी बरोबर नाही. इलाजच नाही ना. आता काही करू शकत नाही. आता म्हणजे देतो म्हणलं तर द्यायला काहीच नाही. सगळ्या गोष्टी खऱ्या जरी असल्या ना, तरी माझा धंदा आहे सावकारीचा. बरोबर आहे? बरोबर आहे सावकारीचं, पण थोडं आमच्याकडलं हे द्या. आता मी एक असं करतो, तुम्ही जितका उशीर लावाल त्याच्या व्याजावर व्याज लागेल, आणि पुढच्या वर्षीचं जे काही पीक राहील ना, ते सगळं त्याच्यातला माझा पैसा निघेपर्यंत त्याच्यावर माझा अधिकार राहील.
आत्महत्येला बीटी कॉटन जबाबदार आहे. या अमेरिकेच्या मॉन्सॅन्ट्रो कंपनीमुळे तर हे सरकारला जाऊन दाखवायचं आहे ना का हेजडे हो झाले हो पहा अशी शेती होत आहे मग. आणि कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलो आणि आपल्याला जे मिळणारा रेट आहे त्याच्यात आपल्याला काहीतरी फायदा होत होता. आज 80% खर्च तुमच्या विदेशी कंपन्यांसाठी आहे. शेतातलं बियाणं शेतात निर्माण करण्याची एक आंदोलन उभं राहिलं पाहिजे. या भागात आत्महत्या होत नव्हत्या पहिली आत्महत्या आमच्या तेलंग टाकळीच्या सरपंचाने केली होती. आज तुमच्याशी बोलाल तिची एक लहानशी पोरगी होती. मी मंजूषा अंबरवारला विनंती करतो नाही काही प्रॉब्लेम नाही आपला घरचा आहे बोला. महात्मा गांधींनी जेव्हा पहिल्यांदा भाषण दिलं होतं ते रडले होते मध्ये. कमीत कमी मंजू रडत तर नाही. बोला आरामशीर बोला. आपण बीटी कॉटन पेरल्यामुळे त्यांचे वाईट दुष्परिणाम आपल्याला दिसत आहे. पूर्वीचे शेतकरी जुन्या पद्धतीची बियाणे वापरत होते, म्हणजे शेणखत ते सर्व देत होते, त्यामुळे ते उत्पन्न घेत होते, म्हणजे कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेणे. आता सर्व शेतकऱ्यांनी दुःख सोसण्याची तयारी करा, कारण आता घर बांधू नका, स्मशान बांधा. बीटी कॉटनला भारतातून म्हणजे पडताळून लावल्याशिवाय राहणार नाही. जर माझ्याकडून काही चुका झाल्या तर तुम्ही मला माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई, मी तुला एक आनंदाची बातमी सांगते. सांगा. हे आर्टिकल आहे ना छापून आलं. हो, पहिल्यांदा लिहिलं आणि थोडं मिस्टेक होणार आहे की अपेक्षा नव्हती एवढं लवकर छापून येईल आहे की नाही. मला तर खूप आनंद वाटतो. वाचून दाखवा. मी यवतमाळ जिल्ह्यातील तेलंटाकळी या गावातील राहणारी शेतकऱ्यांची एक मुलगी आहे. माझे वडील रामदास चिने अंबरवार यांनी आत्महत्या केली. माझे बाबा गेल्यानंतर माझी आई खूप दुःखी असायची. माझी आई सतत रडत होती. ज्या मुलांच्या वडिलांनी आत्महत्या केली त्यांना 2 प्रकारच्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं. एक म्हणजे डोक्यावरचं छत्र जाणे आणि दुसरं म्हणजे त्यांचं बालपण हिरावलं जाणे. तुला आवडत असते का मी पत्रकार व्हायला? आवडते. रामकृष्ण भरले ना किती होते गेल्या वर्षी तुमचे? अजून व्याज धरून किती? बरं बरं, म्हणजे शिल्लक वगैरे काय नाही ठेवलं तुम्ही? एकच विचार येते का जमीन जावं नाही. ते पेरस लागेल तर दुसरे बियाणं कुठून आणू? बरं बरं. आमच्या शेतामध्ये वगैरे पाहू आता बीटी वगैरे का होते का आता नाही का? पावसाळ्याचे दिवस येतात.